इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील इमलीपाडा परिसरात पहाटेच्या सुमारास राहुल जयस्वाल नावाच्या 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। 7 जणांनी मिळून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने 24 तासाच्या आत विविध ठिकाणी धाडसस्त्र मोहीम राबवत 6 आरोपींना अटक केली आहे। मात्र या हत्या प्रकरणात सहभागी असलेला तडीपार आरोपी रॉबिन करोतिया हा अद्यापही फरार आहे। मयत राहुल जयस्वाल याचे त्या परिसरात राहणारा बाबू ढकणी आणि त्याच्या साथीदारांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होते। या वादातून बाबू ढकणी यांनी काही वर्षांपूर्वी राहुल याची दुचाकी देखील जाळली होती। या प्रकरणात पोलिसांनी बाबूला अटक केली होती। यामुळे दोघांमध्ये संघर्ष आणखीनच वाढला होता। दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाबू ढकणी याच्यासह बसंत ढकणी, प्रणय शेट्टी, करण ढकणी, संतोष साळवे, प्रफुल्ल कुमावत, रॉबिन करोतिया यांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली। याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना आरोपीने राहुल याला गाठून मारहाण केली। तसेच त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे आणि डोक्यात लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली। या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणात पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या वतीने विविध ठिकाणी धाडसस्त्र मोहीम राबवण्यात आली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बाबू ढकणी, बसंत ढकणी, प्रणय शेट्टी, संतोष साळवे, करण ढकणी, प्रफुल्ल कुमावत या 6 आरोपींना अटक केली आहे। तसेच या प्रकरणातील आरोपी रॉबिन करोतिया हा अद्याप देखील फरार असून त्याला शोधण्यासाठी देखील पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।